एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या भंडारा शहरातील गटार आणि नळ पाईपलाईनचं काम 3 वर्ष झाली आणि अजूनही अर्धवट आहे आणि याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय। मागच्या 3 वर्षांपासून नगरपालिका प्रशासनाकडून अगदी संथ गतीने हे काम सुरू आहे। मुस्लिम लायब्ररी चौक ते त्रिमूर्ती चौकादरम्यान असलेल्या JM पटेल कॉलेज आणि जेसेस कॉन्व्हेंटच्या परिसरातील मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। इतकंच नाही तर भंडारा मेडिकल कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याचीही अशीच दयनीय अवस्था झाली असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसह वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। भंडारा शहरातील सगळ्याच प्रभागांमध्ये हीच बिकट परिस्थिती असून आम्हाला मूलभूत नागरी सुविधा कधी मिळणार असा संतप्त सवाल भंडाऱ्यातील नागरिक विचारतायत। आढावा घेतलाय प्रशांत देसाई यांनी। हा मुख्य मार्ग आहे भंडारा मेडिकल कॉलेजकडे जाणारा आणि मेडिकल कॉलेजकडे जाणाऱ्या रुग्णांना अत्यावश्यक सुविधा मिळाव्या, त्यांच्यावर आरोग्याच्या उपचार व्हावे, तातडीने उपचार व्हावे यासाठी हा मार्ग इथे नियोजित केलेला आहे। मात्र या रस्त्याकडे जर बघितलं तर खरोखरच इथून जाणारा रुग्णालयापर्यंत सुस्थितीत राहील का असा प्रश्न उपस्थित होतो। हा एकमेव भंडाऱ्याचा मार्ग नाही तर भंडारा शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये भूमिगत गटार लाईनचं काम सुरू आहे, नळ जोडणीचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे आणि महत्वाचं म्हणजे मुख्य बाजारपेठ जी आहे BTB बाजारपेठ याच मार्गावर आहे आणि दररोज या मार्गावरून शेकडो वाहनं आणि नागरिक इथून ये जा करत असतात। एकंदरीतच या मार्गावरून अनेकदा लोकप्रतिनिधीने संताप व्यक्त केलेला आहे। खासदार प्रशांत पडोळे यांनी या मार्गावर बेशरमाचे झाड लावलेले आहे। अनेक पक्षांनी संघटनांनी इथे आंदोलने केलीत, मात्र अजूनही प्रशासनाला कुठे जाग आला नाही। किंबहुना या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे। त्यामुळे आता तरी प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावा आणि शहरातील रस्ते सुरळीत करावे अशी मागणी भंडाराकरांची होत आहे। प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा।